रोहा नगराध्यक्ष पदासाठी शिल्पा धोत्रे यांची जोरदार चर्चा। रोह्याला मिळणार अनुभवी महिला नेतृत्व। शिल्पा धोत्रे यांच्या नावाची चर्चा जोरात। सलग 2 वेळा निवडून आलेल्या शिल्पा धोत्रेंच्या नगराध्यक्ष पदावर वर्णी लागणार का? रायगड जिल्ह्यातील रोहा अष्टमी नगर परिषद पुन्हा एकदा चर्चेत आली। यंदाच्या नगराध्यक्ष पदासाठी महिला ओबीसी आरक्षण जाहीर झाल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी उपनगराध्यक्षा सौ शिल्पा अशोक धोत्रे यांचं नाव आघाडीवर आहे। अशोक धोत्रे हे खासदार सुनील तटकरे यांच्या निकटवर्ती कार्यकर्ते मानले जातात, त्यामुळे त्यांच्या पत्नी शिल्पा धोत्रे यांचा नावाचा विचार होऊ शकतो। पक्ष स्तरावर पाठबळ मिळण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जाते। धोत्रे या वॉर्ड क्रमांक 9 मधून सलग 2 वेळा निवडून आल्यात। नगर परिषदेत सभापती आणि उपनगराध्यक्ष अशा दोन्ही जबाबदाऱ्या त्यांनी प्रामाणिकपणे पार पाडल्यात। शहराच्या सामाजिक आणि नागरी विकासात त्यांचा सक्रिय सहभाग राहिला। त्यांच्या शिस्तबद्ध आणि अभ्यासू नेतृत्वामुळे नागरिकांच्या मध्ये विश्वासाचं वातावरण निर्माण झालंय। महिला ओबीसी आरक्षणामुळे शिल्पा धोत्रेंना संधी मिळावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांसह नागरिकांकडून होतीये। शिल्पा धोत्रे या सुशिक्षित, अनुभवसंपन्न आणि लोकाभिमुख नेतृत्व म्हणून ओळखले जातात। त्यांचे पती अशोक धोत्रे हे वडार समाजाचे जिल्हाध्यक्ष तसेच राष्ट्रवादी व्हीजेएनटी संघटनेचे जिल्हाध्यक्ष असून त्यांचा विविध समाज घटकांमध्ये चांगला जनसंपर्क आहे। त्यामुळे ही उमेदवारी पक्षासाठी फायदेशीर ठरू शकते असं स्थानिक राजकीय विश्लेषकांचं मत आहे। नागरिकांचं म्हणणं आहे की शिल्पा धोत्रेंना नगराध्यक्ष पदाची संधी मिळाली, त्यांच्या अनुभवाचा आणि लोकसंपर्काचा उपयोग शहराच्या विकासासाठी होईल असा विश्वास नागरिकांमध्ये व्यक्त होतोय। रोह्यातील राजकारण नेहमीच चुरशीच राहिलंय, तर यावेळी महिला नेतृत्वाच्या संधीमुळे शहराला स्थिर, अनुभवी आणि समाजाभिमुख नगराध्यक्ष मिळू शकतो अशी चर्चा सध्या सुरू आहे। तेज मराठीसाठी प्रतिनिधी अक्षय जाधव,